नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे आणि आपल्याला 22 जुलै ते 28 जुलै 2024 दरम्यान एक महत्त्वाचा उपक्रम घ्यायचा आहे आणि तो उपक्रम म्हणजे शिक्षण सप्ताह। तर मित्रांनो, शिक्षण सप्ताह आपल्याला 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान घ्यायचा आहे। तर हा सप्ताह साजरा करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण विभागाची महत्त्वाची अपडेट असणार आहे। शिक्षण सप्ताह जो आपल्याला साजरा करायचा आहे 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान, त्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे, कशा पद्धतीने घ्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, शिक्षण सप्ताह हा जो आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे याचं पत्र 22 जुलैलाच निघालेलं होतं, परंतु आज पुन्हा ते पत्र परत एकदा आलेलं आहे आणि यामध्ये त्या उपक्रमाबाबत संपूर्ण जे काही परिशिष्ट आहे ते संपूर्ण जोडलेले आहे सोबत। तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, 16/7/2024 चे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं। तर बघा, प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व प्रशासन अधिकारी नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका सर्व शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम व उत्तर। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत दिनांक 22 ते 28 जुलै 2024। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्रमांक 1 नुसार कळवण्यात आलेले आहे। शिक्षण सप्ताहात आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आलेला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे। हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे। शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबवण्याबाबत संदर्भ पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो बघा, याचं एक वेळापत्रक सुद्धा इथे दिलेलं आहे। दिनांक 22 जुलै 2024 अध्ययन अध्यापन साहित्य दिवस असणार आहे तो। त्यानंतर मंगळवार 23 जुलै मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस असणार आहे। त्यानंतर बुधवार 24 जुलै क्रीडा दिवस असणार आहे। गुरुवार 25 जुलै सांस्कृतिक दिवस असणार आहे। त्यानंतर शुक्रवार 26 जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस असणार आहे। त्यानंतर शनिवार 27 जुलै मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लबचा उपक्रम शालेय पोषण दिवस असणार आहे आणि रविवार 28 जुलै शेवटचा दिवस समुदाय सहभाग दिवस असणार आहे। तर मित्रांनो, एकूण हा जो सप्ताह आहे शिक्षण सप्ताह हा 22 ते 28 जुलै दरम्यान आपल्याला साजरा करायचा आहे। तर संदर्भ क्रमांक 1 सोबतच्या परिशिष्ट 1 ते 7 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यांमधील उपक्रमाची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी। शिक्षण सप्ताह दरम्यान आयोजित उपक्रमाची छायाचित्रे व माहिती ट्रॅकर व अपलोड करण्याबाबत दिलेल्या विहित नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी। मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी। राहुल रेखावार, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, महाराष्ट्र, पुणे। तर मित्रांनो, यासोबत आता परिशिष्ट 1 परिशिष्ट 2 असे दिलेले आहे। प्रत्येक उपक्रमासंदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे। जसं सोमवार दिनांक 22 जुलै दिवस पहिला असणार आहे आणि हा असणार आहे अध्ययन अध्यापन साहित्य TLM दिन। तर यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने तो साजरा करायचा याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तर जवळपास मित्रांनो, प्रत्येक उपक्रमाची इथे सविस्तर माहिती दिलेली आहे। परिशिष्ट 2 शिक्षा सप्ताह दिवस दुसरा असणार आहे 23 जुलैचा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस। तर असे संपूर्ण इथे दिलेले आहे। जवळपास 39 पेज असणार आहे यामध्ये। तर मित्रांनो, हे जे पत्र आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन आपण सविस्तरपणे जाणून घेऊ शकता। महत्त्वाचं म्हणजे हा जो उपक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि हा सप्ताह आपल्याला 22 ते 28 जुलै दरम्यान राबवायचा आहे। तर मित्रांनो, याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घ्या। आणि या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।